हां, मी आत्ता इथं दुकानात गेले होते हो. तिथं ते एक पोरगं होतं, बारकं पोरगं. तर ते मोबाईल मागत होतं. खाली शाळेचे कपडे ते बालवाडीत, अंगणवाडीत गेलेलं कुठं ते आलेलं, तर ते खाली लोळत होतं, मोबाईल पाहिजे म्हणून. मग ती आई नुसतंच त्याला म्हणते, "आत्ता नाही बाबा, नको बाबा." काय करावं? ऐकतच नाही, असंच नाही, तसंच नाही. आता ते पोरगं एवढुसं, तुम्ही आत्तापासून त्याला जर वळण लावलं तर लागेल का उगाच लागेल? 2 रट्टे द्यायचे आणि सांगायचं, गप्प बसायचं. त्याला गुळू, 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 गुळू. म्हणून त्याच्यावर मला आत्ता व्हिडिओ सुचला. मी तुम्हाला सांगते, थोडक्यात सांगते अगदी. ते आमच्या शेजारी एक अ, हिंदी बोलणारे लोक होते. तर ते त्यांना बी 15 वर्षांनी मुलगा झाला होता. मग ते तुम्ही सांगा, इतक्या दिवसांनी झाल्या म्हणल्यावर ते लाडकंच असणार की. तर ते लईच अति लाड, अति. मग ते दुकान होतं त्यांचं, किराणा दुकान आपलं साधंच छोटंसं. त्या दुकानात बसले की ते बापाचे हात बांधायचं सुतळीने. गिऱ्हाईक आल्यावर परत सोडायचं. एक दिवशी रात्रीचं उठलं, म्हणला, "मम्मी मुझे पेशाब करने जाना है." त्याला उचलून नेलं आईनं. त्याला ते मुतून आणलं. परत घरात आल्यावर ते आईने काय, त्या पोराने काय म्हणावं त्या आईला. म्हणला, "नाही, ओ मेरा ओ पेशाब करा हुआ, ओ वापिस लाव." तर वापिस लाव म्हणल्यावर ते आपलं बापानं ते अति लाडकं पोरगं म्हणून ती वाटीत पाणी आणलं आणि दिलं. इथंपर्यंत ठीक आहे ना, पाणी आणून द्यायचं, ठीक आहे ते. तर ते तसं नाही. ते पोरगं म्हणलं, "ओ जहाँ था उधर रखो." आता काय करायचं? रात्रीचे 2 वाजले होते आणि मग त्या बापाने अति झाल्यावर मग 2 रट्टे लावले त्याला. ते पोरगं लगेच बेशुद्धच पडलं. म्हणून काय करायचं? म्हणून मी ही आजी तुम्हाला काय सांगते, की लहानपणापासूनच पोरांना अभ्यासाचं वळण लावा. फक्त अभ्यास करायचा, मोबाईल हातात देऊच नका हो. नाही तर आता काय करते, अजून ती बाळूत्यात हाय एवढं एवढंसं, तोवरच त्याच्या कानापाशी मोबाईल ठेवते. ती आपलं हां करते, मोबाईलकडे बघते, हे करते. आपण चांगलं शिकवा ना पोरांना, असं नका शिकवू. हे मला सांगायचं. की मगाशी तिथं बघितलं म्हणून हा व्हिडिओ सुचला. तर कसा वाटला? तुम्हाला जर वाटत असेल आजी चुकीचं सांगते, तसं बी सांगा, आणि बरोबर असेल तर तसं पण सांगा. सांगा कमेंट करून काहीतरी मला, बरोबर असलं तर.